मी प्रवीण बर्दापूरकर बोलतोय. आठवणीतले मान्यवर या माझ्या व्ही ब्लॉगच्या सदरात यावेळेस मी डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्यावर बोलणार आहे. व्ही ब्लॉगचा हा प्रयोग सुरू केल्यावर अनेकांनी फोन आणि SMS द्वारे डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्यावर मी बोलावं असं सुचवलं. खरं तर डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्यावर मी बोलणार होतोच. त्यातच आज सकाळी एक पोस्ट मी फेसबुकवर डॉक्टर जिचकार यांच्या संदर्भात बघितली, म्हणून आजचे मान्यवर डॉक्टर जिचकारच. डॉक्टर श्रीकांत जिचकार जेव्हा काँग्रेसची विद्यार्थी आघाडी NSUI या संघटनेत सक्रिय होते, तेव्हा आमचा परिचय झाला. 1981 वगैरे हे वर्ष असावं. तेव्हाच्या नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेवर, विद्यार्थी संघावर श्रीकांत जिचकार गटाचं वर्चस्व होतं. सर्व पदाधिकारी त्यांचेच निवडून येत असत. आता काँग्रेसचे एक बडे नेते असलेले अविनाश पांडे, पुढे राज्यमंत्री झालेले डॉक्टर सुनील देशमुख, आता अमरावतीला असलेले अंबादास मोहिते वगैरे असे अनेक तरुण मुलं त्यांच्यासोबत होते. वयाने आम्ही साधारण सगळे समकालीन होतो. नागपूरच्या रामदास पेठेतल्या पूर्णचंद्र बुटी सभागृहात हा सगळा तरुण मुलांचा अड्डा होता आणि तिथे आमचं नेहमी जाणं येणं असे. मैत्रीचं गुपितच सांगायचं तर आधी एक गोष्ट स्पष्ट करतो की श्रीकांत जिचकार यांच्याशी माझी मैत्री होती, परंतु दोस्ती नव्हती, गाढ अशी मैत्री नव्हती. तर मैत्रीचं एक गुपित म्हणजे आम्ही सप्टेंबर केडरचे होतो. आता तुम्हाला प्रश्न असा पडेल की हे सप्टेंबर केडर काय? तर एकदा गप्पा मारता मारता जन्मतारखेचा विषय निघाला, तेव्हा लक्षात आलं की डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचा वाढदिवस 14 सप्टेंबरला असतो आणि माझा वाढदिवस 3 सप्टेंबरला. म्हणून मग आमचं केडर सप्टेंबर ठरलं. आणि त्यावेळी तुमच्यापेक्षा मी 11 दिवसांनी मोठा आहे असं डॉक्टर जिचकारांना गमतीने म्हणत असे. पुढे केव्हा तरी जन्मवर्षाचा विषय निघाला, तेव्हा लक्षात असं आलं की डॉक्टर श्रीकांत जिचकार माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठे आहे. त्यांचं जन्मवर्ष 1954, माझं 55. मग त्यातून मी 11 दिवसांनी मोठा आणि डॉक्टर 1 वर्षांनी मोठे, असं ते गमतीचं गुपित जे आहे ते होतं. डॉक्टर श्रीकांत जिचकार विद्यार्थी संघटनेतून पुढे युवक काँग्रेसमध्ये, युवक काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये असे सक्रिय होत गेले. ते जेव्हा नागपूरच्या राजकारणात सक्रिय झाले, तेव्हा नागपुरात अनेक दिग्गज होते. नरेंद्र तिडके, सहकार क्षेत्रातले अतिशय दिग्गज समजले जाणारे बाबासाहेब केदार, दत्ता मेघे, रणजित देशमुख, भाऊ मुळक, सतीश चतुर्वेदी, अशी अनेक मातब्बर मंडळी तेव्हा काँग्रेसमध्ये सक्रिय होती. यातले काही मंत्री होते, काही माजी मंत्री होते, पण या सगळ्यांचा खूप मोठा दबदबा त्या काळात होता. आणि तो एक 80च्या सुरुवातीचा कालखंड असा होता की मतदारांमध्ये, एकूणच देशाच्याच मतदारांमध्ये, आपल्या देशाच्या राजकारणामध्ये उच्च शिक्षित, इंग्रजी हिंदी अतिशय प्रभावीपणे समजू शकणारे, बोलू शकणारे लोक राजकारणात यावे, तरुणांना संधी मिळावी, असं एक स्वप्न असायचं. त्या सगळ्या स्वप्नाची पूर्ती म्हणजे राजकारणात झालेला डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचा उदय होता. डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचं व्यक्तिमत्व अतिशय आश्वासक होतं, लोभस होतं.
त्यांचे डोळे कायम उत्सुकतेने लुकलुकत असत. अतिशय नीटनेटकी राहणी. साधा पायजामा कुर्ता घातला तरी तो अतिशय स्वच्छ, नेटका, इस्त्री केलेला. नीटनेटकं राहण्याची त्यांना हौसही होती. मग तो पायजामा कुर्ता असो का सूट असो का सफारी सूट असो. त्यांच्या सफारी सूटचे अनेक रंग मला अजूनही आठवतात. कायम हसतमुख आणि उत्साहाने सळसळलेलं त्यांचं असं ते व्यक्तिमत्व होतं. डॉक्टर श्रीकांत जिचकार हे यांचा उल्लेख खरं तर ज्ञान साधू असा केला तर तो खूपसा गैर ठरणार नाही. त्यांच्या जिज्ञासाही आकंठ भरलेली होती आणि त्या जिज्ञासेमुळेच ते एखाद्या विषयी त्यांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं की त्याच्या अगदी खोलात शिरत. तो काळ आता सारखा गुगलचा नव्हता. एक बटन दाबलं की सगळी माहिती आपल्या स्क्रीनवर येऊन पडली. त्याच्यासाठी ग्रंथालयात जावं लागे, अभ्यास करावा लागे. आणि डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचं हे जिज्ञासूपण जे होतं ते बहुभाषक होतं, बहुविषयक होतं. म्हणजे वैद्यकशास्त्रातले डॉक्टर श्रीकांत जिचकार विधिशास्त्रातली पदवी घेत होते, व्यवस्थापनशास्त्रातली पदवी घेत होते. एमएच्या तर त्यांच्या काही 8 का 9 पदव्या आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेच्या IAS आणि IPSच्या परीक्षा ते उत्तीर्ण झाले होते. मराठीसोबत हिंदी इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्व होतं. संस्कृत तर ते इतक्या अस्सखलितपणे बोलत की विचारता सोय नाही. तर हे असं श्रीकांत जिचकारांचं जे व्यक्तिमत्व होतं ते असं ज्ञान तपस्वी, ज्ञान साधू असल्यासारखं होतं. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची समोरच्या माणसावर भुरळ पडत असे हेही तेवढंच खरं. त्यांच्या व्यक्तिमत्वात काही विरोधाभास नव्हते असं काही नव्हतं, तेही होते. ते त्यांचा हिंदुत्ववादाचा अभ्यास खूप गाढा होता. अतिशय धार्मिक होते. अंधश्रद्धा म्हणता येतील, अंधश्रद्धाळू म्हणता येईल इतके ते अंधश्रद्धाळू होते. त्या संदर्भात त्या काळात भरपूर लिहिलं गेलं आहे. त्यांचा विवाह, त्यांच्या पुत्राचा जन्म, त्यावेळेस झालेल्या ज्या काही औपचारिकता धार्मिक होत्या त्या वगैरे त्याच्यावर तेव्हा लिहिलं गेलेलं आहे. त्याच्याबद्दल मी आता पुन्हा बोलत नाही. तर ते पण हे इतकं सगळं धार्मिक किंवा अंधश्रद्धाळू असू नये किंवा हिंदुत्ववादी असू नये, डॉक्टर श्रीकांत जिचकार एक कट्टर सेक्युलर होते. 2 लोकसभा निवडणुकात त्यांचा पराभव त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी केला. पण त्यांची काँग्रेसवरची निष्ठा अभंग होती आणि त्यांनी आपल्या पराभवाबद्दल कधी पक्षातल्या कुणालाही दोष दिला नाही. अशा कोणाच्या तरी संदर्भामध्ये दोषारोपण करावं असा त्यांचा स्वभावच नव्हता. द्वेष हा त्यांच्या स्वभावामध्ये तसं त्या अर्थाने नव्हता. आपल्या अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडावं हाही त्यांचा स्वभाव नव्हता. त्यांनी हॉटेल व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला, डिपार्टमेंटल स्टोअर सुरू करण्याचा प्रयत्न केला. ते सुरूही केलं, चालवलंही. नागपूर पत्रिका आणि नागपूर टाइम्स ही दैनिकं विकत घेऊन चालवण्याचाही प्रयत्न केला. ते सगळे प्रयोग त्यांचे फसले. पण त्यांनी त्याचा दोष कधीच कुणाला दिला नाही. तो त्यांच्या स्वभावातच नव्हता. आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे श्रीकांत जिचकार यांचं संस्कृतवरचं जे प्रभुत्व होतं ते अगदी वाखाणण्यासारखं होतं. मला पक्का आठवतं की ते कोणत्याही व्यासपीठावर जाऊन त्यांचं जे म्हणणं असेल ते बिनधास्तपणे मांडायला कचरत नसत.
आणि तुमचं आजवर या संदर्भात केलेलं प्रतिपादन कसं चूक आहे हेही सांगायला ते विसरत नसत. नागपूरच्या धंतोलीच्या गोरक्षणच्या सभागृहात शंकराचार्यावर भाष्य करणारी त्यांची एक व्याख्यानमाला झाली होती. संस्कृतचे पंडित आत्ताच दिवंगत झालेले भागवैद्य त्या व्याख्यानांच्या अध्यक्षस्थानी होते. आणि त्या अभिजनांच्या सभेमध्ये डॉक्टर श्रीकांत जिचकार यांनी स्पष्टपणे प्रतिपादन केलं होतं की आजवर तुम्ही जे काही शंकराचार्यांचं विचाराचं जे प्रतिपादन करतात, जी मांडणी करतात, ती पूर्ण चूक आहे, ती अशी आहे. आणि हे सगळं ते तिथल्या विद्वज्जनांनी मान्य केलेलं होतं, त्याचा प्रतिवाद केलेला नव्हता. श्रीकांत जिचकरांच्या स्वभावाचं अजून एक वैशिष्ट्य जे होतं, कमी अधिक प्रमाणात रागलोक त्यांचे तीव्र होते, परंतु ते दीर्घद्वेषी नव्हते. खरं तर त्यांचा दोष नव्हता, पण त्यांच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला सोन्याचं वळ आणण्याची एक टूम निघाली आणि ती बातमी माझ्या हाती लागली. मी ती खूप मोठी बातमी तेव्हा लिहिली होती. त्याच्यावर माझे ज्येष्ठ सहकारी सुरेश दादेश्वर यांनी एक अग्रलेखही लिहिलेला होता, डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्यावर टीका करणारा. बाहेर मात्र समज असा झाला की ती बातमी मी लिहिलेली असल्यामुळे अग्रलेखही मीच लिहिला आणि श्रीकांत जिचकार यांचे समर्थक माझ्यावर नाराज झाले. डॉक्टर जिचकार माझ्यावर मात्र कधी नाराज नाही झाले. इतकंच कशाला, त्या काळात केवळ विदर्भच नाही तर महाराष्ट्राच्या पत्रकारितेत धनंजय गोडबोले आणि माझी जोडी ओळखली जायची. असंख्य असाइनमेंट आम्ही सोबत केल्या. एकदा शंकरराव चव्हाण नागपूरला आले तेव्हा, मला वाटतं शंकरराव चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते, त्यांनी श्रीकांत जिचकरांच्या घरी भेट दिली. तेव्हा श्रीकांत जिचकरांनी त्यांची पाद्यपूजा केली आणि तीर्थप्राशन केलं होतं. तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या पत्रकारांच्या नजरेतून ती बातमी सुटली, पण धनंजय गोडबोलेंनी ती बातमी खूप जोरदार वाजवली होती. गाजली बातमी, मजा आली. पण जिचकरांनी असं त्याचा कधी त्याबद्दल द्वेष असा कधी बाळगला नाही. पत्रकार आहे, त्यांनी त्यांचं काम करतात. श्रीकांत जिचकरांचं व्यक्तिमत्वच हे अतिशय सळसळतं होतं. त्यांनी संघटनेतून काम करून पुढे आल्यामुळे संघटनेवर त्यांची चांगली पकड होती. वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी ते आमदार झाले. आपल्या देशाच्या राजकारणामध्ये वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी इतका उच्च विद्याविभूषित तरुण निवडून येण्याचा तो विक्रम होता. पुढे श्रीकांत जिचकरांना सत्तेच्या राजकारणातही संधी मिळाली. राज्यमंत्री म्हणून ते सत्तेच्या दालनात वावरले. मला वाटतं एकदा तर त्यांच्याकडे 14 का 15 खात्यांचा कारभार होता आणि तो सर्व खात्यांचा कारभार जो आहे तो ते अतिशय तडफेने करत असत. पोलिसांचं बंड, शून्याधारित अर्थसंकल्प, नोकर भरतीवर कपात, असे काही तेव्हा वादग्रस्त ठरलेले निर्णय त्यांनी मोठ्या धाडसाने घेतलेले होते. पण सत्तेच्या राजकारणात त्यांना फार मोठी संधी मिळाली नाही, एवढं मात्र खरं. प्रत्येक पक्षात जे काही राजकारण असतं ते राजकारण त्या राजकारणाच्या प्रथेला अनुसरून काँग्रेसमधल्या त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी त्यांचे पाय कापण्याचा भरपूर प्रयत्न केला. पण श्रीकांत जिचकार तसे सर्वांना पुरून उरले. पण याच दरम्यान एक घटना अशी घडली की शंकरराव चव्हाण हे त्यांचे राजकीय गुरु होते आणि शंकरराव चव्हाण दिल्लीला देशाच्या राजकारणात निघून गेले, केंद्रात मंत्री झाले आणि सत्तेच्या राजकारणातून श्रीकांत जिचकार यांची महाराष्ट्रातून काहीशी पिछेहाट झाली. पुढे ते राज्यसभेवर गेले. तिकडेही त्यांनी त्यांचं कामाची छाप उमटवली. पण त्यांचं ते जे महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही वर्चस्व निर्माण व्हायला पाहिजे होतं ते वर्चस्व तसं निर्माण झालं नाही. असं असलं तरी संघटनात्मक पातळीवर काम केल्यामुळे त्यांची खूप
चाहती मंडळी होती, त्यांचं फॉलोईंग खूप मोठं होतं आणि ते अगदी चांदा ते बांधा होतं. श्रीकांत जिचकरांच्या संदर्भात एक आठवण सांगायला हवी की त्यांचं हे फॉलोईंग लक्षात येण्यासाठी एक घटना कारणीभूत घडली. थोडंसं मागे जाऊन मग पुन्हा पुढे येतो. श्रीकांत जिचकार जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी होऊ लागले होते तेव्हा त्यांच्या गटाचे असलेले अविनाश पांडे यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली. ते नागपुरातून निवडून आले. सर्वच पक्षात जे काही चालतं तेच काँग्रेस पक्षात चालतं. काँग्रेस पक्ष हा फक्त अशा सत्ता स्पर्धा कट कारस्थानं वगैरे वगैरेचा प्रणेता आहे, एवढंच काय ते. नागपूर काँग्रेसमधल्या अनेकांचा अविनाश पांडेंना स्वाभाविक विरोध होता. त्यात नागपूरचे तत्कालीन एक अतिरिक्त जिल्हाधिकारी होते, त्यांचं नाव घेत नाही मी मुद्दाम, त्यांच्याशी अविनाश पांडे यांचा काहीतरी वाद झाला. भंडारा रोडवरच्या एका क्लबच्या कुठल्या तरी परवान्यावरून, आणि ते प्रकरण बरंच चिघळलं. मग ते एक हात लाकूड 9 हात दलपीसारखे त्या वादाचं वाद पुढे ते अविनाश पांडेंनी त्यांची गच्ची पकडली, कुणी कॉलर ओढली, मग कुणी त्यांना मारहाण केली वगैरे अशा पद्धतीने झालं. मग ते त्याच्यामध्ये कर्मचारी आणि अधिकारी संघटनांचं राजकारण आलं आणि मग ते प्रकरण खूप गाजलं. आणि त्या सगळ्या बातम्या गाजवण्या वाजवण्यामध्ये मी होतो. मी आणि माझी पत्नी मिळून तेव्हा सकाळ आणि लोकसत्ताचं काम स्थानिक वृत्तपत्रासोबत करत असू. त्यामुळे त्या बातम्या राज्य पातळीवरही खूप गाजल्या. आणि त्या काळात काँग्रेसमध्ये एक पद्धत होती, ती आवर्जून नमूद करायला हवी, की आपल्या प्रतिस्पर्ध्याचे पाय ओढण्यासाठी त्याच्या विरुद्ध आलेल्या ज्या काही बातम्या असत त्याची सकाळी कात्रणं काढायची आणि त्याचं मराठी किंवा हिंदीमध्ये भाषांतर करून ते दिल्लीतल्या नेत्यांना पाठवायचं, अशी पद्धत तेव्हा होती. प्रतिमा हनन करण्याचा हा एक काँग्रेसमधला राजरोस मार्ग तेव्हा होता. तसंच अविनाश पांडे यांच्या संदर्भात घडलं. पुढच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची उमेदवारी कापली गेली. तोपर्यंत श्रीकांत जिचकार महाराष्ट्राच्या राजकारणातून दिल्लीच्या राजकारणात गेले होते. अर्थात पुढे अविनाश पांडे दिल्लीच्या राजकारणात जाऊन स्थिरावले आणि त्यांनी तिथे बरीच मोठी कामगिरी बजावत आहेत अजूनही, हेही तेवढंच खरं. पुढे लोकसत्ताच्या विदर्भ आवृत्तीचा संपादक म्हणून मी गेल्यावर पुन्हा ते अधिकारी एकदा संपर्कात आले आणि त्यांची शैलीच वादग्रस्त होती. ते थोडेसे हिकट होते, विक्षिप्तही होते असं माझ्या लक्षात आलं. तेव्हा लोकसत्तात मी डायरी नावाचा एक स्तंभ चालवत असे. पत्रकारितेतले आलेले जे माझे अनुभव आहे ते ललित शैलीत मी लिहित असे. त्या स्तंभामध्ये मी एकदा एक पत्रकार म्हणून माझ्याकडून अविनाश पांडेवर कसा अन्याय झाला असा कबुली जबाब दिला आणि अविनाश पांडे यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. हे सगळं लिखित स्वरूपात होतं. त्यामुळे पुन्हा मला काही नवीन मित्र मिळाले, तो भाग वेगळा. पण तो मजकूर प्रकाशित झाल्याच्या नंतर चांद्यापासून ते बांद्यापर्यंत डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्या चाहत्यांचे, समर्थकांचे, मित्रांचे जे काही फोन मला आले त्याचं वर्णन अगणित संख्या असंच करावं लागेल. आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की डॉक्टर श्रीकांत जिचकार जर महाराष्ट्राच्या राजकारणात टिकले असते तर ते फार पुढे गेले असते, कदाचित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते. तर हे श्रीकांत जिचकारांचं जे अशा पद्धतीचं संघटन कौशल्य होतं त्याची प्रचिती देणारा तो एक अनुभव होता. श्रीकांत जिचकारांच्या माझ्यामध्ये अनेक मतभेद होते, तसेच काही समान गुणही होते. एक आमचं मैत्रीचं गुपित मी वर सांगितलं तसं आम्ही दोघे संयुक्त महाराष्ट्राचे फार कट्टर समर्थक होतो. विदर्भवाद्यांच्या व्यासपीठावर जाऊन विदर्भवाद्यांच्या स्वतंत्र मागणीच्या विदर्भाचा प्रतिवाद करणं आमच्या दोघांचा आवडता उद्योग होता. आणि तो आम्ही दोघंही जण आळीपाळीनी कुठेही जाऊन करत असू. स्वतंत्र विदर्भ कसा आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही
असं एक पुस्तकही श्रीकांत जिचकरांनी लिहिलेलं होतं. पुस्तकावरून आठवलं मला. आता नेमकं आठवत नाही ते वर्ष, पण मला तेव्हा श्रीकांत जिचकरांनी असं सांगितलं होतं की त्यांच्याकडे 45,000 ते 50,000 पुस्तकं असतील. आता त्या पुस्तकांचं स्टेटस काय ते मला कल्पना नाही. पण एखाद्या राजकारण्यांकडे एवढा मोठा ग्रंथसंग्रह असू शकतो हे आश्चर्यस्तंभित करणारच आहे. आणि हे सगळी पुस्तकं त्यांनी वाचलेली असतात, ही तर त्या आश्चर्यस्तंभित होण्याच्या पुढची पायरी असते. श्रीकांत जिचकार टेक्नो सेव्ही होते. अनेक नवनवीन यंत्र मी त्यांच्याकडे पाहिली. कॉर्डलेस फोन पहिल्यांदा त्यांच्याकडे पाहिला. हँड्स फ्री म्हणजे स्पीकरवाला फोन त्यांच्याकडे पाहिला. पेजरही त्यांच्याकडे पाहिलं. तर असं हे कसं बहुपेढी राजकारणातलं ते व्यक्तिमत्व होतं. त्यांना संगीताचाही जसा बऱ्यापैकी कान होता. श्रीकांत जिचकरांच्या कामाच्या शैलीत त्यांचं नेटवर्क किती सक्षम होतं याचा एक अनुभव सांगतो. लोकसत्ताच्या नागपुरातून प्रकाशित होणाऱ्या विदर्भ आवृत्तीची सूत्र 25 मार्च 2003 रोजी मी स्वीकारली. त्यासाठी 24 मार्चला मुंबईहून नागपूरला जाण्यासाठी मी विमानतळावर पोचलो. माझ्यासोबत माझे ज्येष्ठ सहकारी अरविंद गोखले हेही होते. आम्ही बोर्डिंग पास काढला आणि आतमध्ये गेलो सिक्युरिटी चेकमधून. तर वेटिंग झोनमध्ये श्रीकांत जिचकार बसले होते. मला बघताच ते उठून लगबगीने पुढे आले. त्यांनी माझं अभिनंदन केलं. खरं तर मी निवासी संपादक म्हणून माझी पदोन्नती झाली ही बातमी आमच्या पत्रकारितेत फारशी काही फुटलेली नव्हती. पण श्रीकांत जिचकरांचं नेटवर्क कसं स्ट्रॉंग होतं याचं हे उदाहरण आहे. त्यांना अतिशय आनंद झालेला होता. आणि पुढची लोकसभा निवडणूक ते रामटेकमधून लढवणार असल्याचं त्यांनी तेव्हा मला सांगितलं. तेव्हाच मी त्यांना सांगितलं की संयुक्त महाराष्ट्राचा समर्थक म्हणून मी तुमच्या प्रचारासाठी नक्की येईन वगैरे वगैरे. तेव्हा मी संपादक झालो म्हणून त्यांनी त्यांचं एक किमती असं पारकरचं पेनही मला सप्रेम भेट दिलं होतं. पुढे ते माझ्या टेबलवरच्या पेन स्टँडमधून कुणीतरी पळवलं, तो भाग वेगळा. श्रीकांत जिचकरांच्या ह्या अशा बहुपेढी व्यक्तिमत्वाची बुरळ महाराष्ट्राला पडली नसती तरच नवल होती. कदाचित शंकरराव चव्हाण जास्त काळ जर मुख्यमंत्री राहिले असते तर शंकररावांचे एक मानसपुत्र विलासराव जसे सत्तेच्या दालनात खूप पुढे गेले तसे कदाचित श्रीकांत जिचकारही गेले असते आणि महाराष्ट्राला एक अतिशय उच्च विद्याविभूषित सुसंस्कृत उमदं नेतृत्व भेटलं असतं याबद्दल माझ्या मनामध्ये काहीही शंका नाही. संपादक म्हणून एक सल सांगतो. आपल्या आवडत्या व्यक्तिमत्वांवर अग्रलेख लिहिण्याची वेळ कुठल्याही संपादकावर येऊ नये. श्रीकांत जिचकार यांचं 2 जून 2004ला अचानक अपघाती निधन झालं. त्यांचं हिंदुत्ववादी असणं मला अमान्य होतं. त्यांचा शून्य आधारित अर्थसंकल्पाची कल्पनाही मला अमान्य होती. पण हा माणूस अतिशय लाघवी होता, उमदा होता. त्यांच्या मृत्यूचा मला अतिशय धक्का बसला, कारण आमचं मैत्र अतिशय छान होतं. त्याची एक आठवण सांगतो आणि मग पुढच्या मुद्द्यावर येतो. श्रीकांत जिचकरांना या सगळ्या संदर्भामध्ये म्हणजे वर्तणुकीच्या संदर्भामध्ये त्यांच्यामध्ये एक अतिशय लाघवीपण कसं होतं त्याची ही आठवण आहे. तेव्हा मी लोकसत्ताच्या औरंगाबाद ब्युरोला होतो. 2000मधली गोष्ट आहे मला वाटतं ही. आणि त्याच काळात श्रीकांत जिचकार कॅन्सरसारख्या अतिशय दुर्धर आजारातून बाहेर पडलेले होते. दुसरा कोणी जर असता तर त्या आघाताने खचून गेला असता. श्रीकांत जिचकरांचा स्वभाव मात्र आघाताने खचण्याचा नव्हता. मी मगा म्हणालो त्याप्रमाणे हॉटेल व्यवसाय उडाला,
वृत्तपत्र बंद पडली, निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला, तरी श्रीकांत जिचकार धाडसाने पुढे जात राहिले. त्यांनी त्या आजारावरही मात केली. आणि एवढंच नाही, तर नंतर महाराष्ट्रभर निरोगी जीवन कसं जगावं याच्या संदर्भात ते व्याख्यानं देत फिरत असत. त्यांच्या व्याख्यानांना खूप मोठी गर्दी होत असे. आता राजकारणातल्या लोकांची भाषणं जशी पैसे देऊन गर्दी जमवून आयोजित केली जातात, तसं श्रीकांत जिचकारांच्या बाबतीत घडत नसेल. तर श्रीकांत जिचकारांचं एकदा औरंगाबादला भाषण होतं. अर्थात ते आधीचे 3-4 दिवस मी इथे नसल्यामुळे मला त्याची कल्पना नव्हती. आणि त्या काळात आम्ही औरंगाबादचं एक बडप्रस्थ आणि ज्येष्ठ नेते काँग्रेसचे मधुकर अण्णा मुळे यांच्या घराशेजारी असलेल्या बॅडमिंटन हॉलला बॅडमिंटन खेळायला जात असू. मधुकर अण्णांचा मुलगा आणि पुतण्याही आमच्यासोबत खेळायला येत असत. अगदी हॉल आणि अण्णांचं घर याच्यामध्ये एक कंपाऊंड वॉलच होती. आणि सकाळी खेळायला जाताना वृत्तपत्रात श्रीकांत जिचकार यांचं भाषण झाल्याची बातमी मी बघितली. खेळून आल्यावर श्रीकांत जिचकार यांना फोन करू असं मी ठरवलेलं होतं. कोर्टवर गेल्यावर थोड्या वेळाने श्रीकांत जिचकार आले आणि त्यांनी सस्मित नेहमीच्या पद्धतीने आमची भेट झाली. मला आश्चर्यच वाटलं की श्रीकांत जिचकार आपल्याला इथे भेटायला कसे आले. तर ते मधुकर अण्णांकडेच उतरलेले होते असं कळलं. तर धर्म, जात, लिंग, राजकीय विचार किंवा अन्य कोणते मतभेद असले तरी ते मैत्रीच्या आड नाही देता, जर वडीलधारे असली तर त्यांच्याशी अतिशय नम्रपणे श्रीकांत जिचकार पेश होत असत. त्यांच्या बोलण्यात ती एक अदब असेल, वागण्यात अदब असेल. तर असे श्रीकांत जिचकारांचं ते व्यक्तिमत्व होतं. तर मी सांगत हे होतो की कॅन्सरसारख्या दुर्धर रोगावर, अनेक अपयशांवर मात करूनही तो अपघात मात्र श्रीकांत जिचकार टाळू शकले नाहीत आणि त्यांचं निधन झालं. ती बातमी अतिशय एखादा प्रपात आदळावा तशी माझ्यावर आदळली. आणि दुसऱ्या दिवशी श्रीकांत जिचकार यांच्यावर अग्रलेख लिहिण्याची वेळ माझ्यावर आली. दोस्तों के गम का दर्द बहुत गहरा होता है. तो अग्रलेख लिहिला आणि मला असं वाटलं की माझ्या शरीरातला एक अवयव कुणीतरी काढून घेतला आहे आणि मी सुन्न झालो. त्या अग्रलेखाचं शीर्षकही मला अजून आठवतं, चैतन्याचा झरा. माझ्या 4.25 दशकाच्या पत्रकारितेत राजकारणातले अनेक मान्यवर भेटले, पण साक्षात चैतन्याचा झरा असलेलं, चैतन्याचं झाड असलेलं डॉक्टर श्रीकांत जिचकार हे एकमेव होते. असा चैतन्याचा झरा पुन्हा भेटणे नाही. माझ्या या मित्राला आदरांजली. एवढं बोलून मी थांबतो. माझा हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला ते सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.